नमस्कार. आज आपण करणार आहोत पालकची खुसखुशीत अशी वडी. तर पालकची भाजी कोणाला आवडत नाही जास्त, वडी करून दिली तर सगळेजण आवडीने खातात. त्यासाठी एक पालकची वडी मी करत आहे आज. तर एक पालक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालूया. चार चमचे डाळीचं पीठ घालूया. हळद, लाल तिखट, बेसन पीठ आहे म्हणून ओवा, तीळ, धना पावडर, हिरवी मिरची, आलं लसूण मिरची. पालक आहे ना, ही वडी जरा तिखटच करायची पण चांगली लागते. कोथिंबीर घालूया आणि आपली वडी खुसखुशीत होण्यासाठी आपण 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालूया आणि मीठ चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लिंबू पिळूया. एक छोटा चमचा तेल घालूया. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी जर लागलं लास्टला तरच घालायचं पाणी. पालकला पाणी सुटतं ना मीठ घातल्यामुळं, त्यामुळे जेवढा पालकच्या भाजीमध्ये पीठ बसेल तसंच मळून घ्यायचं आपण. पीठ अजून लागेल थोडंसं, 2 चमच्यांनी पीठ घालते मी. आता बरोबर आहे बघा, पाणी अजिबात लागलेलं नाही. आता आपण याचे गोळे करून घेऊया. हे बघा, आपला आता एक गोळा तयार झालेला आहे. आपण याचा आता 2 भागामध्ये थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि चाळणीमध्ये वाफवून घेऊया. हे बघा, आता आपण वाफवून घेऊया. बघा, आपली वडी आता शिजलेली आहे. आता ही थंड होऊन द्यायची आणि नंतर आपण फ्राय करून घेऊया, किंवा शालो फ्राय पण सुद्धा करू शकतो. हे बघा, आपण रोल वाफवून घेतलेले. आता आपण कट करून घेऊया. हे बघा, व्यवस्थित शिजलेली आहे आणि कट पण झालेले आहेत, चिरा गेलेले नाही आहे. आता चांगली शिजलेली आहे आपली वडी. आता आपण सगळे कट करून घेऊ आणि तळून घेऊया. तेल गरम झालेले आहे. आता मीडियम गॅस ठेवायचा आणि आपण ही वडी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची. आपली वडी तळून झालेली आहे, गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे बघा, मस्त कसा कलर आलेला आहे. आता आपण ते सगळे काढून घेऊन आणि अशाच सगळ्या वड्या तळून घेऊया. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.